माणूस चांगला असावा. कल्पना करणारा जर बेकार असेल तर त्याची बेकारी झाल्याशिवाय राहत नाही. एक गोष्ट सांगतो, जरा भजन करा विठ्ठल. एक अत्यंत दरिद्री मनुष्य, त्याचा रोजचा धंदा रानामध्ये जाणे, लाकडं तोडणे, मोळी तयार करणे, गावामध्ये येणे, ती मोळी विकणे, त्याचे पैसे घेणे, त्यावर आपला उदरनिर्वाह करणे. एक दिवशी असाच रानावनामध्ये गेला, लाकडं तोडले, मोळी तयार केली. एका झाडाखाली फार ऊन पडलं म्हणून एका झाडाखाली विश्रांतीला बसला. त्याने सहज कल्पना केली की आता मला फार तहान लागली, इथं पाणी असतं तर बरं झालं असतं, अशी कल्पना केली. कारण ते जे झाड होतं ते कल्पवृक्ष. कल्पना केली की लगेच पाणी तयार, उत्तम तांब्या, उत्तम पाणी. लगेच तोंडाला तांब्या लावला, ते पाणी प्राशन केलं. तहान त्याची शांत झाली. विचार केला की तहान गेली पण भूक राहिली पोटामध्ये. या समय जर जेवण असतं तर किती चांगलं झालं असतं, असं चिंतन केले की लगेच पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं. मग कशाला मागे पुढे बघतो, लगेच जेवण, पूर्ण जेवण झालं. पुन्हा त्याने कल्पना केली, इथं जर आता विश्रांतीसाठी पलंग असतं तर किती चांगलं, लगेच पलंगही तयार. मग आता पलंगावर पडावं, पटकन झोपी जावं. पण पुन्हा त्याने विचार केला की पाणी म्हणता पाणी आलं, जेवण म्हणता जेवण आलं, पलंग म्हणता पलंग आला. हा खेळ एखाद्या भूताचा तर नाही. लगेच भूत तयार. लगेच त्याने तोंडातच टाकलं, खतम केलं पेटसारखं. विठ्ठला कल्पना चांगली करणार असेल तर कल्पवृक्ष चांगला आहे. असा हा कल्पवृक्ष दुर्मिळ आहे. ज्याला प्राप्त झाला त्याचं दारिद्र्य राहत नाही. चंद्र हा ताप नष्ट करतो, किती ताप मोठा असेल तरी. कल्पतोड किती मोठं दारिद्र्य असो, 18 दारिद्र्य जरी असलं त्याला नष्ट करणारा कल्पवृक्ष समर्थ आहे. आणि किती जरी मोठं पाप असलं तर त्या पापाला नष्ट करणारी जगामध्ये पुनीत गंगा आहे. विठ्ठला गंगा पापम शशेतापम दैन्यम कल्पतरुस्तथा. या गोष्टी प्रत्येकावर एक एक साधन आहे त्याला. परंतु संत महात्मे ज्याला प्राप्त झाले त्या जीवनातील हे सगळं नष्ट होतं. त्याचे तापही नष्ट होतात, त्याचे पापही नष्ट होतात आणि त्याचं दैन्यही नष्ट होतं. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले